आपल्या नगरमधील असा एक माणूस ज्यांच्या नावाच्या वास्तू रस्ते मुंबई पुणेसह अनेक शहरांमध्ये आज सुद्धा हा माणूस म्हणजे नगर जिल्ह्यातील थोर स्वातंत्र्य सेनानी व सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग महादेव बापट म्हणजे सेनापती बापट। सेनापती बापट यांचा जन्म 12 नोव्हेंबर 1880 साली पारनेर येथे मध्यमवर्गीय ब्राह्मण कुटुंबात झाला। त्यांनी पुढील शिक्षण डेक्कन कॉलेज पुणे येथे घेतले आणि लोकमान्य टिळकांबरोबर त्यांनी स्वातंत्र्य लढ्यामध्ये सहभाग घेतला। 1912 मध्ये त्यांना एका बॉम्बस्फोट खटल्यामध्ये तुरुंगवास सुद्धा झाला। 1921 ते 1923 मध्ये बापट यांनी धरण बांधणीच्या विरोधात झालेल्या मुळशी सत्याग्रहात महत्त्वाची भूमिका बजावली। सोबत त्यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळ आणि गोवा मुक्ती संग्रामामध्ये सुद्धा आपला एक वेगळा ठसा उमटवला। भारताच्या स्वातंत्र्यानंतर सेनापती बापट यांना पुण्यामध्ये पहिला भारतीय ध्वज फडकवण्याचा सन्मान मिळाला। बापट यांच्या स्मरणार्थ एक टपाल तिकीटही जारी करण्यात आले। भारत सरकार आणि राज्य सरकार यांच्या मार्फत विविध वास्तू कार्यालय आणि रस्त्यांना त्यांचे नाव देण्यात आले आहे।